गजर हरिनामाचा, जागर स्वच्छतेचा। इस ब्रीद के साथ कोपरी गांव में अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन करते हुए नवी मुंबई मनपा ड प्रभाग समिति के पूर्व सदस्य परशुराम ठाकुर के नेतृत्व में हरिनाम सप्ताह अंतर्गत विभाग के नागरिकों को बड़े पैमाने पर निशुल्क रूप से डस्टबिन और उसके साथ सुपड़ी वितरण कर अपने सामाजिक दायित्व का निर्वाह किया गया। कोपरी गांव को स्वच्छ और सुंदर बनाकर यहां के जनता के बेहतर स्वास्थ्य का बीड़ा उठाते हुए परशुराम ठाकुर ने इस अनोखे उपक्रम के माध्यम से समाज में अनोखी मिसाल पेश की, जहां उनके कार्यालय के बाहर इस उपक्रम का बड़ी तादाद में महिलाएं और नागरिक लाभ उठाते नजर आए। जहां चाहने वालों ने परशुराम ठाकुर को जनता का सच्चा सेवक बताया, वहीं समाज सेवक केशव ठाकुर ने भी इस उपक्रम को विशेष बताया। हमारी कोपरी गांव के अंदर ऐसा आदमी आपको किधर भी नहीं मिलेगा। आखा कोपरी गांव ढूंढ लो, ये आदमी हमारे को क्या, हमारे पब्लिक को क्या, सबको सहाय करता है। सबसे किसी दुख होता है तो उसका दुख अपने पे ले लेता है और सबको ऐसा करता है कि राजी करके भेजता है। सबको जरूरत है ऐसे समाजों की। ऐसी हम तो सोचता कि सब समाज होवे ऐसा और समाज के वास्ते को काम करे। दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनामानिमित्त परशुराम ठाकूर साहेबांच्या कडून स्वच्छतेचा एक असा प्रोग्राम केलेला असतो का गजर भक्तीचा, जागर स्वच्छतेचा। दरवर्षीप्रमाणे स्वच्छता कोपरी गावात बघितली तर का गलीमध्ये कचरा असतो, या निमित्ताने डस्टबिन दिल्यानंतर तो डस्टबिनमध्ये टाकून कचरा गाडीमध्ये तो देणार। अशा प्रकारे आपण कोपरी गावामध्ये ह्या कार्यक्रमानिमित्त असं झालेलं आहे का स्वच्छताचा बऱ्याच ठिकाणी स्वच्छता परिणाम झालेला आहे। या कार्यक्रमानिमित्त परशुराम ठाकूरला मी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी शुभेच्छा देतो का दरवर्षी असा प्रोग्राम आयोजन करून जनसेवा लोकसेवा प्रमाणे आपण हा कार्यक्रम राबवत ठेवावा। वहीं परशुराम ठाकुर ने इस अनोखे अभियान के उद्देश्य से अवगत कराते हुए लोगों में स्वच्छता का संदेश दिया। पहिल्यांदा तर कोपरी गावातील सर्व नागरिकांना अखंड हरिनाम सप्ताहाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। गजर हरिनामाचा आणि जागर स्वच्छतेचा हा उद्देश ठेवून कोपरी गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून गजर हरिनामाचा सुरू आहे। त्याचबरोबर लोकांना स्वच्छता कळावी म्हणून दरवर्षी आम्ही डस्टबिन वाटप करत आहोत आणि ते वाटप करत असताना लोकांना आमच्याकडून एक असा संदेश दिला जातो की आपल्या घराच्या शेजारी आपण कचरा न ठेवता स्वच्छता राखावी, जेणेकरून रोगराई होणार नाही। आणि स्वच्छता झाल्याने प्रत्येक माणसाला खाली उतरताना आपल्या बिल्डिंगच्या बाजूला आनंद सुद्धा वाटतो। म्हणून प्रत्येकाने ही दक्षता घेणं गरजेचं आहे की आपल्या शेजारी रस्त्यावर खिडकीतून टाकताना सुद्धा कचरा टाकू नये, तो डस्टबिनमध्ये टाकून रिसर्च या वर्षी आम्ही सुपली सुद्धा त्यांना आम्ही देत आहोत, जेणेकरून सुपलीमध्ये तो कचरा भरून डस्टबिनमध्ये ते कचरा कुंडी टाकावा। यासाठीच आम्ही हा उपक्रम केशव ठाकूर, मी, आमचा संपूर्ण कुटुंब हा सातत्याने हा उपक्रम सुरू आहे। खरोखरच हा कार्यक्रम करत असताना मनाला खूप समाधान वाटत असतो, कारण लोकांना असं वाटतं की परशुराम ठाकूर आणि त्यांचं कुटुंब सातत्याने सामाजिक उपक्रम आणि समाज हिताच्या गोष्टी करत आहेत। त्यामुळे लोकांचा खूप प्रेम आमच्यावर आहे किंवा आम्ही लोकांवर प्रेम करत असतो। त्या माध्यमातून लोक बघत आहात तुम्ही खूप प्रमाणात। याच्यानंतर सुद्धा आता सुरू झाल्यानंतर लोक लाईनीवर उभं राहून शिस्तीमध्ये डस्टबिन घेतील आणि आपल्या घरात स्वच्छता राखतील, एवढा लोकांना संदेश देतो। नमस्कार। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।